हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. आपण आज काल झालेली राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी ची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर भाषा यामध्ये पहिला प्रश्न मराठीचा पहिला प्रश्न होता की खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरातील पर्याय क्रमांकाचे ओळख ठळक करा. आता उतारा नीट काळजीपूर्वक वाचला असता लक्षात येईल. हे बाळाचे जीवन हे वृक्षाची कोणत्या वृक्षाची पारंबी असते? तर बाळाचे जीवन हे आई या वृक्षाची पारंबी असते. बघा इथे दिलेलं आहे. आई या वृक्षाची पारंबी असते, म्हणून आई या वृक्षाची पारंबी असते. वाढीच्या वयात आईचे घर कोणते? बघा पुढे वाढीच्या वयात घर मागे पडते व आई घरात राहते. मुलाचे मन होय हे आईचे घर होते. हे बघा, मुलाचे मन हे आईचे घर होते. आईचे घर कोणते? तर मुलाचे मन. आपल्या जीवनावर कोणाचा प्रभाव अधिक असतो? इथं बघा, कोणाच्या जीवनावर आईचा, कोणावर वडिलांचा, म्हणजेच आई आणि वडिलांचा प्रभाव असतो. ठीक आहे. हा, आता कविता काळजीपूर्वक वाचली असता आपल्या लक्षात येईल की कोणाच्या घरात घुंगुरमाळा आहे? तर बैलांच्या घरात घुंगुरमाळा आहे. ओढा, ओढा या शब्दाचा कोणता शब्द कवितेला या बघा इथं आहे. ओढा, बैलांना पाजी, पाजी बैलांना ओहळ पाणी हो. ओहळ म्हणजे ओहळ इथं आलेला आहे. बाजरीच्या शेतात कोण सळसळ करीत आहे? बाजरीच्या शेतात करी सरसळ वात. वात म्हणजे वारा. ठीक आहे. हा, आता संवाद, संवाद नीट वाचला असता हा संवाद कोठे झाला असावा? संवाद झाला आहे वाटेवर, झाडाखाली. आणि हा संवाद कोणत्या महिन्यात झाला असावा? लय ऊन लागते. उन्हाचा महिना कोणता? तर उन्हाचा महिना फेब्रुवारी पासून उन्हाळा सुरू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे उन्हाळ्याचे महिने. तर इथं एप्रिल हा याचं उत्तर येतं. जाहिरात वाचले असता लक्षात येईल की वीज बंद निवेदन कोणी दिले आहे? आता याचं थोडस कन्फ्युजन उत्तर आहे. महावितरण का कार्यकारी अभियंता? बघा, महावितरण, इथं महावितरण दिलेलं आहे आणि कार्यकारी अभियंता दिलेला आहे. या दोन्ही पैकी उत्तर एक येऊ शकतं. आपण तरी पण थोडी खात्री करून पुन्हा अजून एकदा मी तुम्हाला सांगेन त्याचं उत्तर नेमकं कोणतं येतं ते. 10वा प्रश्न आहे, जाहिरातील महिना कोणता? जाहिरातील महिना आहे ऑक्टोबर. 7/10/2020 ची जाहिरात दिलेली आहे. इथंच दिली की जाहिरात कुठे दिली? इथं 7/10/2020. 10वा महिना म्हणजे ऑक्टोबर महिना. हा, आता कधी पण सुसंगत वाक्याचा परिच्छेद दिला असता, सुसंगत वाक्याचा परिच्छेद दिला असता कधी पण काय करायचं आहे? तिन्ही वाक्य वाचायचे नाही. टिंबटिंबच्या दिवशी गच्चीवर जमली, कधी पण जमू शकतात. सर्वांच्या हातात टिंब होते. इथं पण रंग असतील, पतंग, फटाके. पण सर्वांनी एकमेकांना टिंब देऊन गोड बोलण्यास सांगितले. गोड बोलण्यास सांगितले म्हणल्यानंतर याचं उत्तर काय येतं? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आपण म्हणतो. मग तिळगुळ, तिळगुळ हा सण कुठला येतो? मग संक्रांत. संक्रांतीला हा सण येतो. आणि संक्रांत असेल तर सर्वांच्या हातात काय असतं? पतंग. संक्रांतीला आपण पतंग उडवतो. ठीक आहे. पुल्लिंगी शब्द कोणता? बैल. 24 आंबे होते. 24 म्हणजे विशेषण आहे. कोणतंही कधी पण कोणतंही संख्या आली वाक्यामध्ये इथे विशेषण असते. शुद्ध शब्द आहे निश्चित. जोड शब्द नाही, हलका फुलका जोड शब्द आहे. कळत न कळत आहे, गोडधोड आहे. हिरवे पान नाही, हा जोड शब्द नाही, म्हणून ह्याचं उत्तर येतं 4. विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती? विरुद्ध. जनन जन्म, जनन जन्म म्हणजे ही तर समानार्थी. तनु, काया, देह, अंग, शरीर हे समानार्थी शब्द आहेत.
पर्ण म्हणजे पान, हे पण समानार्थी शब्द आहे. पुरुष नारी, स्त्री पुरुष, पुरुष नारी हा विरुद्ध शब्दांची जोडी आहे. खेळाची वेळ संपली, पंचांनी शिखी फुंकली. आपण वाजवली म्हणतो किंवा फुंकली म्हणतो. ठीक. हा, पुढील पैकी चुकीची जोडी कोणती? तर पहिली जोडी, नृत्य करणारा नर्तक असतो, तर इथं कथ्थक दिले म्हणजे ही चुकली. वाद्य वाजवणारा वादक बरोबर आहे, गाणे गाणारा गायक बरोबर आहे, लेख लिहिणारा लेखक बरोबर आहे. खो खोच्या सामन्यात मुलांची संघाची हार झाली. हार झाली म्हणजे पराभव झाला. आता इथं कोणता शब्द, कोणते अक्षर, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास चार अर्थपूर्ण शब्द? वेशव नाही होत, मेशव नाही होत, केशव होतो, केदार होतो, केसा होतो, केवडा होतो, म्हणून याचं उत्तर 3. समूहदर्शक नाही, समूहदर्शक नाही. जत्था, तांडव, तांडव हा समूहदर्शक शब्द नाही. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? तर गोविंदा जळ. ह्याच्यामध्ये कोणती मनगंती आहे? तर नाकापेक्षा मोती जड. पहिल्या आणि 6वे शब्द घेतले असता नाती हा शब्द तयार होतो. नाकापेक्षा मोती जड. ठीक. हा, आता प्रश्न 26, गणिताचा भाग सुरू झालेला आहे. आपला आवडीचा विषय आलेला आहे. हा, 3 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 3, 6, 9, 7, 5 कुठं आहे? 3, 6, 9, 7, 5, 7, 5, 3, 6, 9, 7, 5. ओके. खालीलपैकी कोणत्या संख्येला 24 ने भाग जाणार नाही? आता 24 चे विभाजक कोणकोणते आहेत? 24 ला कशा कशाने भाग जातो? 1, पुन्हा 2, 2 ने जातो, 3, 8 त्रिक 24, 8, पुन्हा 12, 12 गुणिले 24 आणि 24 ते 24. ही जोडी अशी 12, 24 एक 24, 12 गुणिले 24, 8 त्रिक 24. ठीक आहे. मग हे झाले त्याचे विभाजक. म्हणजे 12 ने भाग जातो, 6 ने जातो, 4 ने जातो, 9 ने जात नाही. मग उत्तर 9. ठीक आहे. हा, आता पुढं आहे 207 आणि इथं 3 आणि 3, 2, 1 आणि 1, 2. काय झालं इथं समीकरण? 207 आणि 203, 203 झालं इथं. कोणता पर्याय ह्याच्यापैकी कोणतं उत्तर इथं येणार आहे? कोणते चौकटी चिन्ह येणारे आहे? जर आता आपण अंश सारखा आहे, आता अंश सारखा आहे, आता छेद कोणाचा मोठा आहे? तो मोठा पूर्णांक नाही, तर तो लहान अपूर्णांक असतो. तर हा मोठा अपूर्णांक. ज्याचा छेद लहान तो मोठा. आणि आता पुढचा 29वा प्रश्न आहे. या संख्यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि विषम म्हणले, मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली? 4, 3, 2, 0 ही संख्या झाली. परंतु विषम विचारले. विषम होण्यासाठी 3 हा अंक इकडे घ्यावा लागेल. 4, 2, 0, 3. बघा, 4, 2, 0, 3 कुठं आहे? 4, 2, 0, 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके. हा, प्रश्न 30वा. यांची बेरीज करूया. किती येईल बेरीज? 56, 8, 7, 9 अधिक 34, 321. 9 1 10 ला 0, हातच्याला 1, 7 3 10 ला 0, हातच्याला 1, 8 1 9, 9 3 12 ला 2, हातच्याला 1, 6 4 10, 10 1 11 ला 1, हातच्याला 1, 5 3 8 आणि 9, 91,200, 91,200. ओके. हा, आता इथे काय झालं? 7 अधिक 9 अंशाची बेरीज असते, छेदाची बेरीज करायची
नसते. 7 आणि 9, 9 7 किती झालं? 16. 16 छेद खुली बरोबर 1. जेव्हा अंश आणि छेद सारखा असतो तेव्हाच 1 होत असतं, हे आपल्याला माहित आहे. मग छेद काय होणार आहे? इथं 16 छेद येईल. 16 आल्यानंतरच काय होईल? त्याची बेरीज 1 येते. म्हणजे जसे की 5/5 म्हणजेच काय? 1. 5/5, 5/5. 1/1 म्हणजे 1. ठीक आहे. हा, एका गावाची लोकसंख्या एवढी आहे, त्यातील पुरुष एवढे, स्त्रिया एवढे, मुलांची संख्या किती? आता इथे काय करावं लागेल? आधी पुरुष आणि स्त्रियांची संख्या यांची बेरीज करावी लागेल. 20,325 अधिक 18,130 किती झाले? 5. 3 आणि 2 5, 3 आणि 1 4, 8,8, 2 आणि 1 3, 38,455 झाले स्त्री आणि पुरुष. उरलेले सर्व मुलं. मग 44,425 वजा 38,455, 5 गेले 0, 12 गेले 7 उरले, ह्याच्याला 1, 14 गेले 9 उरले, ह्याच्याला 1. त्यानंतर 14 गेले, 14 गेले, किती उरले? 5, इथे 0. 5,970 म्हणजे पर्याय क्रमांक 3. खाली बस खाली. कोण तुम्हाला अभ्यास करायचा? आता पुढचा आहे 33वा प्रश्न. या संख्येतील 2 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 2 ची स्थानिक किंमत किती झाली? 200. आणि 3 ची स्थानिक किंमत किती झाली? 3. 6. 2 शून्य दिले, किती झाला गुणाकार? 600. 4 तास 3 मिनिटे. 4 तास, 4 तास म्हणजे 4 गुणिले 60 बरोबर 24, 240 आणि 3 बरोबर 243. 243 येतं, परंतु 243 इथं पर्यायच दिलेला नाही. याचा बोनस गुण तुम्हाला मिळू शकतो. हा, आता कोणत्या संख्येचे विस्तारित रूप? 5 1 5, 8,000, हे 70, 4 गुणिले 10,000 म्हणजे 40,000, 6 गुणिले 100 म्हणजे 600. आता मोठी संख्या आपण घेऊया, 40,000. त्यानंतर 8 गुणिले 1,000 म्हणजे 8,000. त्याच्यानंतर हे झालं, हे झालं पुन्हा शतक. 6 गुणिले 100 600. त्यानंतर 7 गुणिले 10 70, अधिक 5 गुणिले 5, 5 7 6 8 4, 48,675. 48,675. 26 नंतर येणारी 8वी विषम संख्या. 8वी म्हणल्यावर 8 दोन्ही 16. 26 अधिक 16 बरोबर 6 6, 12ला 2, हातच्याला 1, 42 वजा 1 बरोबर 41. 41 येते. कसं लक्षात ठेवा? 26 ही सम संख्या दिली, विचारली विषम की वजा 1 करायचं. 26 ही सम दिली, इथे विचारली विषम म्हणल्यावर 8वी. 2 प्रत्येक संख्येतला, विषम संख्येतला फरक 1 3 5 7 9 ह्याच्यामधला फरक 2 2 चा असतो, म्हणून गुणिले 2 केला आपण. म्हणजे 8 गुणिले 2 बरोबर 16. आणि 26 नंतर म्हणल्यामुळं 26 अधिक 16 बरोबर 42 वजा 1 बरोबर 41. खालील आकृतीत दिलेले एकूण किती त्रिकोण आहेत? बघा, हा एक छोट 1, त्यानंतर हा 2 आणि ह्या दोघांचा मिळून झालेला 3. ठीक आहे, इथं 3 दिलं. आता इथं हा एक छोटा,
हा छोटा 2 आणि ह्या दोघांचा मिळून झालेला आहे 3. 3 आणि 3 6 त्रिकोण झाले इथं. आणखी कोणता राहिला? हा बरोबर, हे मधले 2, हा 1 आणि हा 2 अधिक 2 बरोबर 8. 8 त्रिकोण आहे. आता 21 दिवसांची सुट्टी 23 ऑक्टोबर पासून सुरू झाली. 21 दिवसांची सुट्टी बघा काय म्हणलं आहे प्रश्न 38वा. 21 दिवसांची सुट्टी 23 ऑक्टोबर पासून सुरू झाली. आता ऑक्टोबरचे दिवस किती असतात आपण असं मोजलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबरचे दिवस असतात 31. सुट्टी कधीपासून सुरू झाली? 23 ऑक्टोबर पासून सुरू झाली. म्हणजे 23 ऑक्टोबर धरायची. 23 23 पासून सुरुवात झाली. आपण डायरेक्ट लिहून काढू. 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 ठीक आहे. आपण मोजूयात 21 दिवसाची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 11, 20, 12, 21. ही 21 दिवसाची सुट्टी संपलेली आहे. म्हणजे आता शाळा कधी सुरू होईल? 23 नोव्हेंबरला, 13 नोव्हेंबरला शाळा सुरू होईल. बघा लक्षात आलं? सरळ सरळ मोजून बघायचं. सुट्टी कधी संपली? 21 दिवसाची सुट्टी 12 तारखेला संपली. 13 पासून सुरुवात झालेली आहे. आणि सुट्टी सुरुवात कधी झाली? 21 दिवसांची सुट्टी होती, 23 पासून सुरुवात झाली म्हणून 23 पण दिवस झाला. ठीक आहे. हा 30 भागिले 5 गुणिले 3 आधी कंस करायचा आहे. 30 भागिले 5 गुणिले 3 वजा 2. कधी पण आधी काय करायचं आहे? गुणाकार कंस करायचा आहे. 5 त्रिक 15, पुन्हा जसं तसं मांडा. 30 वजा 2 ठीक. 15. 30 भागिले 15, 15 दोन्ही 30 वजा 2, 2 गेले 0. एवढी क्रिया करून काय मिळालं आपल्याला? 0. म्हणजे काहीच नाही मिळालं. आपल्या इथं जरी 0 मिळालं असलं तरी आपल्याला मार्क 2 मिळणार आहे. वजाबाकी करा. काय आहे? 35 431 वजा 35 431 वजा 21 867. 11 7 गेले. 7 किती? 11. 7 4 11. चला 1. 7 6 13. चला 1. 14 9 गेले. 9 5 14. चला 1. 5 7 2 गेले. 3 उरले. आणि 2 3 2 गेले 1. 13 564. 13 564. ओके. 240 मीटर लांबीचा दोर 5 ठिकाणी समान अंतरावर कापला. 5 ठिकाणी कापल्यावर 6 तुकडे होतात. लक्षात घ्या. हा पेन आहे. एका ठिकाणी कापला तर 2 तुकडे होतात. 2 ठिकाणी कापले तर 3 तुकडे होतात. है की नाही? म्हणून 5 ठिकाणी कापल्यावर 6 तुकडे झाले. मग प्रत्येक तुकड्याची म्हणजे एकाची किंमत काढायची असली तरी पण काय करतो आपण? एकाची काढत असताना भागाकार करतो. मग 240 भागिले 5 ठिकाणी कापले म्हणून 6 तुकडे झाले. 6 न भागावं लागतं. बरेच जण 5 न भागतात. 6 24 0 0 भाग बसला शून्याचा. 40 उत्तर येतं. ठीक आहे. त्रिज्या कोणती आहे? त्रिज्या आहे मक आहे, म आहे, मई आहे, मड आहे आणि मब आहे. मड दिलेलं आहे इथं. हे रेट मड ही आहे त्रिज्या. असंख्य असतात इथे दिलेल्यापैकी. ठीक आहे.
घड्याळातील तास काटा हे घड्याळ सरळ सरळ काढायचं. हे घड्याळ काढत असताना गोल काढलं, वर 4 अंक हे महत्वाचे लिहून घ्यायचे. 12, 3, 6, 9. त्यानंतर इथं नुसते आकडे काढू. 1, 2, 3 झाला, 4, 5, 6 झाला, 7, 8, 9, 10, 11. हा तास काटा 5 व 6च्या दरम्यान. तास काटा म्हणजे छोटा काटा 5 व 6च्या दरम्यान. इथं आहे 5, 5 व 6च्या दरम्यान इथे टाकला. हा आणि मिनिट काटा 9 वर आहे. मिनिट काटा आहे 9 वर. 9 वर म्हणजे 5:45. 5:45 म्हणजे 5:45 झालेली आहेत. काय करायचं? अंशाची बेरीज करायची, ते छेदाची बेरीज करायची नसते. 7 आणि 5 12, 12 9, 12 9 21, 21 छेद 23. पूर्णांक युक्त अपूर्णांकातील रूप कोणते? बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूप कसं करायचं आहे? तर हे 58 भागिले 9, 9 45, 9 सख्खे 54, बाकी उरली 4. भाग पूर्ण आलेला जो आहे तो 6 लिहायचा. पूर्ण भाग असेल तो 6 लिहायचा आणि छेद हा खालचा जो असतो तो छेद लिहायचा, तो वर लिहायचा आणि हा जो भाग दिला असतो तो छेदाला लिहायचा. म्हणजे ह्याचा छेद 9 आहे तो 9 ठेवायचा. 6 4 9, 6.4 छेद 9. हा एका गोदामामध्ये 25 गोदामामध्ये 900 पोती ठेवलेली आहे. प्रत्येक गोदामातील संख्या समान असल्यास प्रत्येक गोदामाची पोत्याची संख्या किती? प्रत्येक गोदामातील म्हणले, प्रत्येक गोदामातील म्हणल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? एका गोदामाची किती संख्या? 900 भागिले 25. 25 1 25, 25 3 75. इथं 10तनं 5 गेले, 5 उरले, त्याला 1. 9तनं 8 गेले, 9तनं 8 गेले, 1 उरला. इथं 0. 25 सख्ख 150. 0 0 0 150 36 36 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. हा 47वा उदाहरण आहे. हा काय आहे? 3:45 वाजतात. 3:45 वाजता एका लगेच घड्याळ काढलं. हे 3:45. इथं आहे 3, इथं आहे 9. तास काटा कुठे जातो? 45 म्हणल्यावर इथं जाणार. आणि हे मिनिट काटा 9 वर गेला आणि तास काटा कुठं जातो? 3 आणि 4च्या मधोमध थोडासा पुढे येईल. आता ह्यांच्या मधला हा कोण कोणता आहे? तर यांच्या मधला हा कोण आहे? विशाल कोण. ठीक आहे, विशाल कोण होतो. आता इथं कोणता अंक असेल? इथं ही एक पूर्ण संख्या आहे, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे. तर कधी पण आपण एखादं छोटं करून बघायचं. 2 अधिक 3 बरोबर 5 येतं. तर 5तनं 3 वजा केले की 2 येतं. 5तनं 2 वजा केले की 3 येतं. आता आपल्याला ही संख्या काढायची म्हणल्यावर याच्यातनं ही संख्या वजा करायची. म्हणजेच काय? 35 75 वजा 31 39. काय झालं? 15तनं 9 गेले, 15तनं 9 गेले किती उरले? 6. 7च्याला 1. 7तनं 6 गेले, 7तनं 6 गेले, 1 उरला. 5तनं 1 गेले, 4 0. 400 नाही, काय झालं रे? याची ही बेरीज करायला पाहिजे. आपण चुकलं. आपण काय केलं? वजाबाकी करायची आहे, ही बेरीज केली पाहिजे. 9 5 14ला 4, 7च्याला 1, 7 5 12 1, 13ला 3, 7च्याला 1, 5 2 7 आणि 3 3 6. 37 34 येते. 67 34 म्हणजे इथं अंक येतो 7.
कधी कधी गडबडीमध्ये होऊ शकतं तसं. 49. एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी अनुक्रमे 65 व 34 आहे. मग क्षेत्रफळ काढायचं असेल, क्षेत्रफळाचं सूत्र कधी पण लक्षात ठेवा, लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 65. रुंदी किती आहे? 32. हे त्यांचं क्षेत्रफळ निघतं. बे पंचे 10 ला 0, ह्याच्याला 1, बे सख्खू 12, 12 ने 13, 0. 3 म्हणजे 30 असतं. 3 म्हणजे 30 असतं. तर म्हणून इथे 1 0 दिला. 3 5 15 ला 5, ह्याच्याला 1 आणि 3 संग 18, 18 ने 19, 0, 3 5 8, 9 ने 10 ला 0, ह्याच्याला 1, 20 80. हे चौमी मध्ये कधी पण दिलं जातं. 20 80. 60,008. 60,008 हे काय आहे? 60,008 हीच संख्या आहे. ही 6,008 आहे. ही 60,080 झाली. ही 60,800 झाली. हीच संख्या 60,008 ही संख्या येते. सोबतच्या आयताकृती मैदानाभोवती अर्पिताने 3 फेऱ्या मारल्या तर त्याला किती अंतर, अर्पिताने त्याला फेऱ्या मारल्या तर त्याला किती अंतर चालावे लागेल? हे 10 आहे म्हणजे ही पण 10 असते. 20 आहे म्हणजे ही पण 20 असते. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. आता एक फेरी मारली तर काय झाली? 20 अधिक 10 अधिक 20 अधिक 10 म्हणजे एक फेरी मारली तर किती झाली? 20 आणि 40. म्हणजे एक फेरी मारल्यावर 20 अधिक 10 अधिक 20 अधिक 10. या ठिकाणापासून हिला येण्यासाठी एवढा फेरा मारल्यावर किती झाले? 0, 2 2 4 2 6, 60 मीटर चाल झाली एक फेरी मारल्यावर. तर किती फेऱ्या मारल्या? 3 मारल्या. 3 मारल्यात म्हणून गुणिले 3, 3 संग 18, 180 मीटर चाल झालेली आहे. 5 आठवड्यांचे दिवस किती? 5 7 35. 2008 च्या फेब्रुवारी महिन्यात, 2008 हे लीप वर्ष आहे. कारण 2008 ला 4 ने भाग जातो. कोणत्याही सालाला 4 ने भागले असता काय होतो? त्याला जर बाकी 0 आली तर ते लीप वर्ष आहे समजावे. आता 8 ची कसोटी काय? शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंकाला जरी भागलं तरी सुद्धा चालतात. 4 ची कसोटी 4 ची कसोटी काय आहे? शेवटचे 2 अंक. शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भागले तरी सुद्धा काय होतं? भाग जातो. ते 4 ची कसोटी आहे. 4 2 8. भाग 0 गेला, भाग पूर्ण गेला. म्हणजे त्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. ठीक आहे. एका 4 अंकी संख्येला 45 ने भागल्यावर 160 व बाकी 160 बाकी. आता ही एक संख्या आहे. ही एक संख्या 45 ने भागल्यावर भागाकार 160 व बाकी 20 उरते तर ती संख्या कोणती? हे इथलं म्हणजे भाज्य सूत्र काय आहे? भाज्य बरोबर भाजक. हे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर भाज्य काढायचे असेल तर काय करावं लागेल आपल्याला? भाज्य काढायचे असेल तर ह्याचा गुणाकार करायचा. 160 गुणिले 45. 5 0 0, 5 5 सख्ख 30 ला 0, हातच्या 3, 5 1 5 3 8, 0, 4 0 0, 4 4 25, 4 सख्ख 24, 24 ला 4, हातच्या 2, 4 1 4, 4 2 6, 0 0 8 6 4, 12 ला 2, हातच्याला 1, 6 1 7 अधिक 20 बरोबर 7,220 येणार. 7,220 आहे का? आहे. 7,220. 3 चे पुढचा प्रश्न 55. एका या संख्येला 3 ने निश्चित भाग जाण्यासाठी
काय तो तर खुलीच्या जागी असणाऱ्या अंकाची बेरीज किती. तीनची कसोटीच काय आहे, अंकाची बेरीज जरा तीन न भागायला पाहिजे. अंकाची बेरीज, समजा अंकाची बेरीज विचारली तर पाच, इथं समान अंक आहे आणि इथं पाच पाच जर इथं बेरीज 10 दिली म्हणजे इथं पाच पाच जर ठेवले तर काय होणार 10. पाच 10 आणि 4 आणि 5 19. 19ला 3ने भाग जात नाही. इथं 18 अंक असू शकतो. म्हणजे इथं 9 जर घेतलं, 9 9 घेतलं तर ह्यांची बेरीज किती होते, 9 9 18 होते. आणि ह्याची बेरीज किती आहे, 5 आणि 4 9. आणि हे 9 9 18 आणि 9 9 27 होते. 27ला 3ने निश्चित भाग जातो. 3 9 27 म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 3ने निश्चित भाग जातो. 3ची कसोटी काय आहे, साधं सोपं उदाहरण उत्तर आहे आपलं, अंकांची बेरीज करायची. त्या बेरीजला जर 3ने भाग केला तर त्या संख्येला भाग जातो. म्हणून इथं 9 हा अंक येईल आणि ह्या अंकाची बेरीज येते 18. ठीक आहे. हा पुढचा प्रश्न असा आहे बघा, आयुषकडे 930 रुपये असल्यास, आयुषकडे 930 रुपये असल्यास सर्व 10च्या नोटा असू शकतात, म्हणजे 10 न ह्याला भाग जातो. करेक्ट. 50च्या नोटा असू शकतात का, नाही, कारण 50ने ह्याला भाग जात नाही. 100 व 20च्या नोटा, 100 व 20च्या नोटा कशा असू शकतील, कारण 100च्या आणि 20च्या नोटा असल्यावर 30 रुपये बनणारच नाहीत, म्हणजे हे पण नसणार आहे. आणि त्याच्याकडे सर्व 5 रुपयाच्या नोटा असू शकतील, म्हणजे हे पण बरोबर आहे. 5ने ह्याला भाग जातो. म्हणजे पर्याय पर्याय 1 व 4 बरोबर, पर्याय 1 व 4 बरोबर. हा आता पुढे प्रश्न असा आहे, 7/8 भागापैकी 3/भाग आदित्यला व 1/भाग अथर्व. आदित्य व अथर्वला 3/8 आणि 1/8 म्हणजे 4/8 आदित्याला भाग दिला. किती दिला, 4/8 दिला. किती पैकी, 7/8 पैकी भाग दिला 4 व 4/8 आदित्य व अथर्व दिला. उरलेला भाग, उरलेला किती, 7 4 गेले 3/8 एवढा भाग अर्पिताला दिला. अर्पिता 3/8. सोबतच्या आकृतीतील रेखांकित भाग किती. आता आपण रेखांकित भाग करताना भाग समान करून घ्यायची कधी पण. इथं समान भाग नाही, इथं समान भाग असा करून घ्यायचा आपण. आपण भाग समान करून घ्यायची. हे असे समान भाग करून घ्यायचे कधी पण. ठीक आहे. आता किती भाग झाले, 1 2 3 4 5 6, 6 6 12 भाग झाले. पैकी रंगवली किती, 1 2 3 4, 4/12 उत्तरेचं येतं, पण पर्यायामध्ये नाही. तर याला अतिसंक्षिप्त रूप दिला, 4 1 4, 4 1 12, 1/3. ठीक आहे. आता 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28. इथं 7च अंक येतो. म्हणजे चौकटीत बाकीचे अंक टाकून जमणार नाही. जर असं नसतं 7 अधिक असं असतं 28 तर 21 आला असतं, परंतु इथं काय दिलेलं आहे, 7/8. आता हे जे उत्तर आलं ते 7. ठीक आहे. अंगदने एका सकाळी 2 तास 55 मिनिटे व संध्याकाळी 1 तास 50 मिनिटे अभ्यास केला, तर त्याने एकूण किती वेळ अभ्यास केलेला आहे. फार मस्त गणित आहे बघा. त्याचं उत्तर कसं येईल, एकी सकाळी 2 तास 55 मिनिटे, 2 आणि तास 55 मिनिटे अधिक 1 तास 50 मिनिटे किती झालं, 5 5 5 10, 105 मिनिटे आणि 2 1 3, 3 तास 105 मिनिटे. परंतु इथं 1 तास निघू शकतो. 105 मिनिटामधून 1 तास काढा. 1 तास म्हणजे 60 मिनिटे काढला, हे 1 तास. 1 तास 105 मधून 5 शून्य गेले 5, 10 6 गेले 4, 0, 45 मिनिटे उरली आणि 1 तास इकडे गेला, म्हणजे काय झाले, 4 तास 45 मिनिटे. 4 तास 45 मिनिटे, पर्याय क्रमांक 4. खालील आकृती बंध पूर्ण करा. खालील आकृती बंध पूर्ण करा. वर्तुळात 4, त्याला 3 त्रिकोण केले. ठीक आहे. इथे 4, इथे 3. आता मग काय येणार आहे,
इथं याला हे याला काय येणार, 3 त्रिकोण येणार. वर्तुळामध्ये वर्तुळामध्ये काय आहे, वर्तुळामध्ये 4 चौरस 3, पुन्हा 4 4 3, इथं 3 त्रिकोण, 3 टिंब, 3 गोलाकार येतील. कसं येईल ते येईल काही शिकलं का? 4 3 4 3 4 3 बरोबर आहे. नाही 4 3 4 4 पण 3 नाही, हे नाही. चौरसाला 4 चौरस, हा बरोबर बरोबर, हा चौरस 4 चौरस 4 चौरस ह्याची जोडी लावली, ठीक आहे. त्रिकोण त्रिकोण ह्याची जोडी लावली, हा हे नाही येणार. आता हे येणार, ह्याची जोडी इथे येणार, बरोबर. चौरसाला चौरस, त्रिकोणाला त्रिकोण, वर्तुळाला वर्तुळ, 4च तितकी, बरोबर. पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. 242 गुणिले 75, 242 गुणिले 75 हे साधा साधा गुणाकार आहे. 242 गुणिले 75, 5 दोन्ही 10 ला 0, हातच्याला 1, 5 20, 20 आणि 21 ला 1, हातच्याले 2, 5 दोन्ही 10, 10 2 12, 0 7, 0 का दिला तर 7 म्हणजे 70 आहे. 7 दोन्ही 14 ला 4, हातच्याला 1, 7 28, 28 आणि 1 29, 29 ला 9, हातच्याले 2, 7 दोन्ही 14, 15 16, 0 4 आणि 5, 9 2 11 ला 1, हातच्याला 1, 6 आणि 7 आणि 8, 18,150, 18,150. खालील पैकी 32 या संख्येचा अवयव नाही. 32 चे अवयव म्हणजे 32 चे विभाजक, 32 चे विभाजक हे 1 आणि 32 म्हणजे 32 एक 32, 2 न पण भाग जातो म्हणजे 16, 16 दोन्ही 32, 3 ने जातो का, 3 दोन्ही 3 आणि 2 5 नाही जात, 4 न 4 8 32, 4 8 4 8 32 एवढे विभाजक आहे. तर 4 आहे, 16 आहे, 8 आहे, 6 नाही, बरोबर 6 नाही विचारलेला आहे, ठीक आहे. 64वा प्रश्न आहे, वर्तुळाला एकच असणारी गोष्ट कोणती? व्यास अनेक असतात, जीवा अनेक असतात, त्रिज्या पण अनेक असतात, केंद्रबिंदू एकच असतो. 5.5 लिटर, 5.5 लिटर म्हणजे 4750 मिलीलिटर. एकाच चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. एक चौरस असा आहे ज्याची परिमिती समान आहे, ही परिमिती, आणि आयताची परिमिती 60 असल्यास, आयताची परिमिती 60 आहे, 60 आहे, तर चौरसाची बाजू कोणती? परिमिती तर 60 आहे म्हणजे चौरसाची पण परिमिती 60 आहे, आयताची 60 आहे, चौरसाची बी 60 आहे. तर चौरसाची बाजू विचारली, ही परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज आहे, चारही बाजूंची बेरीज आहे 60 आहे. 4 बाजूंची बेरीज, 4 1 4, 2 उरले 0, 4 5 20, 0 0, 15 उत्तर येतं. बघा 15 15 15 15, परिमिती काढली, चारही बाजूंची बेरीज करा, परिमिती येते. ह्याची पण परिमिती 60, ह्याची पण परिमिती 60. ओके. हा प्रश्न आहे 67वा. आता पहिल्यांदा इथे काय करायचं, आधी गुणाकार, गुणाकार केला तरी चालतो. पंचे भागो बेहो, त्याच्यानंतर कंस नाही, त्याच्यामुळे 6 पंचे, इथं बघू आता 5 गुणिले 6 वजा 15 भागिले 3 अधिक 15, ठीक आहे. 5 6 30 वजा 15 भागिले 3 अधिक 15. आधी जे करायचं आहे त्याच्यावर रेष ओढून घ्यायची आपण. आता इथं भागाकार करायचा आहे, इथं भागाकार करायचा आहे, तर 15 3 5 15 वजा 30 अधिक 15,
30 5 गेले, 30 5 गेले, काय उरले 25 अधिक 15 बरोबर 5 आणि 5 10 ला 0 हाताला 1 2 आणि 2 4. उत्तर आलेलं आहे 40. ठीक आहे. हा म्हणजे उत्तर 40. आता चढत्या क्रमाने संख्या मांडल्या असता. चढता क्रम 64 64 65 65 म्हणजे ह्या दोन्हीतला पहिल्यांदा संख्या येणार आहे 500 आणि 400 म्हणजे ही संख्या येणार काय आहे 64 467 सहस्र. ठीक आहे. पुन्हा काय येणार 64 567. ही झाली. आता ह्या दोन्ही मध्ये कोणती मोठी आहे लहान आहे 466 ही 600 आहे म्हणजे ही लहान आहे म्हणजे 65,466 आणि 65,646 हा झाला चढता क्रम. चढता क्रम मांडला असता काय म्हणलेलं आहे आपल्याला दुसऱ्या व ही दुसरी व चौथ्या संख्येतील फरक. फरक म्हणजे की वजाबाकी 64 5 67. 6 7 गेले 9 उरले हातच्याला 1 7 किती 14 7 7 14 हातच्याला 1 6 6 गेले 0 5 4 गेले 1 0. 10 79 10 चुकलं का रे काय चुकलं हा इथं हातच्या 5 4 गेले 1 6 6 गेले काय झालं 6 7 गेले 9 उरले 6 4 14 7 गेले 7 उरले 6 6 गेले 0 5 4 गेला 1 0 1079. इथं आपलं काय चुकलं का अजून एकदा बघूया कोणती मोठी संख्या आली 65 646 65 646 आणि दुसरी संख्या 65 64 567 64 567 64 567 64 467 467 पहिली दुसरी चढता क्रम लावला की काही ही पहिला आणि दुसरा तिसरी संख्या ही तिसरी दुसरी संख्या ही संख्या हे आपल्याला स्टार करून ठेवू. आपण ह्याच काय होते बघूयात आपण काय हा ठीक आहे. पुढं दोन मूळ संख्यांची बेरीज दोन मूळ संख्याची बेरीज काय येते सम येते आणि विषम सुद्धा येते 2 आणि 3 ची बेरीज 5 विषम आली आणि 5 अधिक 7 ची बेरीज 12 आली सम पण आली म्हणजे सम पण येते विषम पण येते आणि मूळ संख्या मात्र येत नाही. मूळ संख्या येते असं नाही तर मूळ पण येते आणि संयुक्त पण येते म्हणजे विषम किंवा सम येते. हे उत्तर आहे दोन मूळ संख्यांची बेरीज. आता दोन मूळ संख्यांची बेरीज हे काय 2 आणि 3 5 दोन सम किंवा विषम संख्या येते. पुढं 70वा प्रश्न एका संख्येला 6 ने भागले असता 2 उरते व 7 ने भागले असता एका संख्येला 6 ने भागले असता 6 ने भागले असता बाकी 2 उरते व 7 ने भागले असता बाकी. आता याला पर्याय घेऊन बघावं लागेल 6 ला 36 ला 6 36 हे तर येणार नाही 31 6 पंचे 30 नाही 50 50 ला भागले 6 8 48 बाकी 2 उरली बरोबर आहे. आता त्यालाच जर 50 लाच जर आपण 7 ने भागले असता 7 7 49 बाकी 1 उरली म्हणजे बरोबर आहे. त्याचं उत्तर येतं 50 ला 6 ने भागले असता बाकी 2 उरते 7 ने भागले असता बाकी 1 उरते. दररोज अर्धा लिटर दूध प्रमाणे 16 मे पर्यंत दूध घेतले. आता हा प्रश्न थोडा अवघड आहे आणि छान आहे मस्त प्रश्न आहे. दररोज अर्धा लिटर प्रमाणे 5 एप्रिल ते 16 मे एप्रिलचे दिवस किती असतात टोटल एकूण दिवस असतात 30 बरोबर.
हा, आता पहिले 4 दिवस दूध घेतलेलं नाही. हं 1 एप्रिल ते 4 एप्रिल दूध घेतलेलं नाही, म्हणजे ते दिवस वजा करावे लागतील. 4 दिवस वजा केले तर 30 मधनं 4 गेले, 26 दिवस एप्रिल मध्ये दूध घेतले. ठीक आहे. हा, आणि 16 मे पर्यंत म्हणजे हे 16 मे पर्यंत दूध घेतलं, म्हणजे किती दिवस झालं? 1 मे ते 16 मे म्हणजे 16 दिवस, हे मेचे दिवस. एकूण दिवस किती झाले? 6 आणि 6 12ला 2 ह्याच्याला 1 42. 42 दिवस दूध घेतलं. रोज किती घेतलं? अर्धा लिटर. अर्धा लिटर म्हणजे 0.50. 42 गुणिले 0.5. ठीक आहे. तसं केलं तर 42 निम्मच करायला पाहिजे. 42 भागिले 2 बरोबर 21 येते उत्तर येतं. किंवा दुसरी पद्धत काय येणार आहे? 42 गुणिले अर्धा लिटर म्हणल्यावर 0.5. 5 दोन्ही 10ला 0, 5 दोन्ही 10ला 0, ह्याच्याला 1, 5 चोक 20, 20 ने 21. ठीक आहे. आता किती? 1 नंतर दशांश द्यायचं, 1 नंतर दशांश द्यायचं, उत्तर आलं 21. 21 लिटर दूध घेतलेलं आहे. ठीक आहे. 72वा प्रश्न. 72चा प्रश्न आहे 600. 600 म्हणजे 600 गुणिले 5 म्हणजे 5000 बरोबर 6 पंचे 30 आणि 3 शून्य 1 2 3 आणि वरचे 2 शून्य म्हणजे एवढं उत्तर आलं. 3000 आहे का? नाही. 300,000 का? 300,000 पण नाही. 30 शतक येतं का? 30 शतक पण नाही. 30,000 का? 30,000 पण नाही. ऍक्च्युली याचं उत्तर येतं 300,000 येतं. 300,000 नाही, 3,000. 3,000. म्हणजे हे याच्यातले दिलेले पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत. म्हणजे ह्याचा एक तुम्हाला बोनस म्हणून ठरू शकतो. 10 जानेवारी 2025 रोजी शुक्रवार असल्यास कोणते वार 5 वेळेस येतील? कधी पण लक्षात घ्या, 31 महिन्याचा दिवस असला 1 जानेवारीला 31 दिवसांचा महिना असला की 1, 2 आणि 3 तारीखीला जे वार येतात ते 5 वेळेस येतात. आणि 1 आणि 30 महिना असला की 1 आणि 2 चे वार 5 वेळेस येतात. 29चा महिना असला की 1 तारखेचा वार 5 वेळेस येतो आणि 28च्या महिन्यात कोणतेही वार 5 वेळेस येत नाही. मग 10 जानेवारीमध्ये 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळेस येतील. तर 10 जानेवारीला कोणता आहे? शुक्रवार आहे. 10 वजा 7, 10 वजा 7 बरोबर 3. 3ला काय आला? शुक्रवार आला. पुन्हा त्याच्या आधीचा वार कोणता? शुक्रवारच्या आधीचा वार गुरुवार. आणि त्याच्या 1 तारखेचा वार कोणता आला? शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. बुध, गुरु, शुक्र. बुध, गुरु, शुक्र हे 3 वार 5 वेळेस येतील. बुध, गुरु, शुक्र. पर्याय क्रमांक 3. एकक स्थानी 0 असणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती? एकक स्थानी 0 असणाऱ्या, एकक स्थानी 0 म्हणजे 10, 20, 30, 40. पुन्हा 50, 60, 70, 80, 90 यांची बेरीज. एकक स्थानी 0 आहे आणि 2 अंकी संख्या आहे. बरोबर. यांची बेरीज काय आहे? 1 ते 9 अंकापर्यंतची बेरीज असते 45 आणि ही 0 बरोबर 450 उत्तर येतं. 450. एका गावात असणाऱ्या झाडांचा तक्ता शेजारी दिला आहे. तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. त्या गावात फळझाडांची एकूण संख्या किती? फळझाडे सीताफळ आहे, पेरू आहे, फणस आहे. म्हणजे किती झाले सीताफळ? आता ह्यांची मोजू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 झाली. 9 हे एक प्रमाण काय आहे? 1 म्हणजे 20 आहे. 9 गुणिले 20, 9 गुणिले 18, 0, 180. ठीक आहे. हा, चला बघा, लक्ष दिलं तुम्ही. सर्वांचे धन्यवाद. अशाच पद्धतीने तुम्ही लक्ष देत चला. काही अडचण असल्यास प्रश्न विचारत चला.
आणि याच्यामध्ये काही कमी जास्त असले तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा, आपण चर्चा करूया. थँक्यू.